तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा सातारा यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मधुमक्षिका पालन या व्यवसायाला चालना देण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं मागील काही महिन्यामध्ये उचलण्यात आली होती। आणि त्याचा एक भाग म्हणून जे मधुमक्षिका पालन करू इच्छिणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याला प्रतिसाद दिलेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे 45 शेतकऱ्यांना बारामती येथे विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं। आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांमध्ये आपण यशस्वीपणे हा व्यवसाय करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला। आणि त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्यापैकी 3 शेतकऱ्यांनी मतपेट्या खरेदी केल्या आणि त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामधून अनुदान देण्यात आलं। हे सगळे शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे 3 शेतकरी आता मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करत आहेत। खाद्य माशाला मिळणारे खाद्य जंगल असलं परिसर असल्यामुळं फळफळावं झाडं असल्यामुळे त्याचं उत्पादन इथं चांगल्या प्रकारचं सुरू झालेलं आहे। आणि अशा दृष्टीनं आम्ही पावलं उचललेले आहेत। ह्याच्या पुढं सुद्धा हा सुरू झाला, पण अजून जास्तीत जास्त आम्ही करण्याच्या मार्गावर आहे।